Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? देशाला अस्थिर करण्याच्या षडयंत्रामध्ये महाविकास आघाडी सहभागी होऊन वोट जिहाद करत असले तर धर्मयुद्ध लढावं लागेल. भाषणामध्ये नेमानींचा व्हिडिओ ऐकवत फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचा महाविकास आघाडीला पाठिंबा. महाराष्ट्रच नव्हे दिल्लीही टार्गेट. धर्मगुरू सज्जाद नोमानी यांची व्हिडिओ ट्विट करत घोषणा. आशिष शेलारांच्या ट्विटला सचिन सावंतांचं प्रत्युत्तर. आपल्याला पसमांदा मुस्लिम समाज उत्थान समितीनं पाठिंबा दिला आहे असं समजलं, याला काय म्हणावं. बरं, सचिन सावंत यांच्याकडून शेलार यांचा समाचार. महाविकास आघाडी वोट जिहाद करते यावर शिक्कामोर्तब झालं. ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी वोट जिहादचे सिपेसालार. आता तरी एक हे तो सेफ आहे याचा अर्थ कळला का. नेमानींच्या व्हिडिओनंतर चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. आपले मतदार असणाऱ्या ठिकाणी मतदान स्लो करा हे कानावर आलं. भाजपला आव्हान. पोलीस बाजूला करून समोरासमोर लढा. उद्धव ठाकरेंचं आवाहन. सुप्रिया सुळेंचा इंटरेस्ट महाराष्ट्रामध्ये नाही तर संसदीय राजकारणात. अजित पवारांसोबत नाहीत. आता सुप्रियाना मुख्यमंत्री करणार का या प्रश्नावर पवारांकडून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नसल्याचे संकेत. अजित पवारांनी निवडलेला रस्ता आम्हाला पसंत नाही. टीव्ही 9च्या मुलाखतीमध्ये अजितदादांसाठी परतीचे दार बंद झाल्याचे शरद पवारांचे संकेत. भाजपसोबत जाण्यासाठी जयंत पाटील, राजेश टोपेंसह सर्व आमदारांनी सह्या दिलेल्या. नाशिकमधल्या सभेमध्ये अजित पवारांचं विधान. आपल्याला सोडून गेले आणि सांगतात की पवारांना विचारून गेलो. तुरुंगामध्ये जायला नको म्हणून भाजपसोबत गेले. शरद पवारांचा मुश्रीफांसह अजित पवार गटावर निशाणा. अदानी बैठकीमध्ये होते हे चुकून बोललो असेल. अदानींच्या गेस्ट हाऊसमध्ये बैठक झाली. सरकार बनवताना उद्योजकांचं कामच नसतं. सत्ता स्थापनेसाठीच्या बैठकीमध्ये अदानी होते. या वक्तव्यावरून अजित पवारांचा घुमचाव. अदानींवरून अजित पवारांचा यू टर्न. मात्र अशा अनेक बैठका झाल्या पण त्यांची विचारधारा मान्य नाही म्हणत शरद पवारांकडून गौप्यस्फोट. शरद पवार यांच्या पत्रामुळेच 2019 मध्ये राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू. ते पत्र माझ्याच कार्यालयामध्ये टाईप झालं होतं. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सरकार स्थापनेचं ठरलं होतं. एका मुलाखतीला देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा. सत्ता भाजपची असूनही जर माझ्या सांगण्यावरून राष्ट्रपती राजवट लागत असेल तर फडणवीसांनी माझं राजकीय स्थान ओळखावं. फडणवीसांच्या दाव्यावर शरद पवारांचा टोला. बटेंगे तो कटेंगे नारा समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे झालो तर कटेंगेही. त्यामुळे योगींचा नारा चुकीचा नाही. फडणवीसांकडून योगींच्या वक्तव्याचं समर्थन. गेल्या निवडणुकीमध्ये अबकी बार 400 पारमुळे फटका बसला. आता बटेंगे तो कटेंगेलाही आम्ही सर्वांनी विरोध केला. ते मला मान्य नाही. पंकजा मुंडेंचाही त्याला विरोध. अजित पवारांची भाजपच्या नाऱ्यावर भूमिका स्पष्ट. बटेंगे तो कटेंगेचा विरोध करणारे बहुतेक त्याचा अर्थ समजू शकले नाहीत. अजितदादा पंकजा मुंडेंवरील प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर. तर हिंदुत्वाचा विरोध करणं म्हणजे धर्मनिरपेक्षता असं मानणाऱ्यांसोबत अजितदादा होते. फडणवीसांचं विधान. योगींचं बटेंगे तो कटेंगे युपीतच चाललं नाही. योगी आदित्यनाथ लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्याच राज्यामध्ये हरले. संजय राऊतांचा निशाणा. भाजपा पक्ष लाचार होतो आणि लाचारीमध्ये असे काहीतरी प्रयोग करतो. भाजपच्या बटेंगे तो कटेंगे मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांची टीका. मी मुख्यमंत्री आणि अध्यक्षपदाच्या रेसमध्ये नाही. भाजप माझं घर. जीना यहां मरना यहां, इसके सिवा जाना कहा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. 40 आमदारांच्या बळावरही मुख्यमंत्री झालेत. मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं वृत्तपत्राच्या मुलाखतीमध्ये वक्तव्य. निकालानंतर तिन्ही पक्ष चर्चा करून मुख्यमंत्री ठरू. अजित पवारांचं वक्तव्य. 100% भाजप आणि शिंदेंचा मुख्यमंत्री नसणार. अदानी ज्यांचे मालक आहेत त्यांचा मुख्यमंत्री नसणार. आदित्य ठाकरेंची माहितीच्या सीएम पदावरून प्रतिक्रिया. युती म्हणून मतदान केलं तो पक्ष सीएम पदासाठी आज काँग्रेससोबत. उद्धव ठाकरेंनी कधीही सोबतच्या लोकांचा विचारलं नाही. राज ठाकरेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. सरकार बदललं नसतं तर योजना आणि निधी आला नसता. द्यायला दानत आणि मन मोठं लागतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भर पावसामध्ये सभा. पावसामध्ये बोललो की निकाल चांगला लागतो. इचलकरंजीमध्ये पवारांचं जोरदार भाषण. तरी भिजलो की जागा निवडून येते म्हणत फडणवीसांची टोलीबाजी. हसन मुश्रीफांना पाडायचं म्हणजे पाडायचं. शक्ती सन्मान सगळं दिलं तरी ते उठून भाजपच्या पंक्तीमध्ये बसले. अशा लोकांना धडा शिकवायचा. विधानसभेमध्ये त्यांना पाडलं पाहिजे. कोल्हापूरच्या सभेतून शरद पवारांचा हल्लाबोल. पवार पावसामध्ये भिजले म्हणून जागा जिंकते हा भ्रम. पाऊस कुठे आहे हे पाहून शरद पवारांच्या सभांचं नियोजन केलं जातं. विनोद तावडेंचा शरद पवारांवर निशाणा. राज ठाकरेंच्या 5 ठिकाणी जाहीर सभा. मात्र प्रकृती ठीक नसल्यानं भाषण न करता फक्त भेट देत राज ठाकरे परतले.
पाशा पटेलांकडून जाहीर सभेमध्ये अश्लील हातवारे करत आक्षेपार्ह वक्तव्य, रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट, अशी भाषा ऐकून त्यांच्या आई बहिणींनाही लाज वाटली असेल, रोहित पवारांचं वक्तव्य. शिंदेच्या उमेदवारामुळे अमित ठाकरेंना आता पाठिंबा देणं शक्य नाही, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाविकास आघाडी सरकार आल्यावर सदा सरवणकरांना अटक करणार, गोळ्या झाडलेल्यांना सोडणार नाही, माहीममधल्या प्रचार सभेतून आदित्य ठाकरेंचा इशारा. एकदा या गद्दाराला पाडा, तुरुंगामध्ये टाकल्याशिवाय सोडणार नाही, सिल्लोडमधून उद्धव ठाकरेंचा मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा. सुळेंना शिवीगाळ करणारा सिल्लोडचा गद्दार मोदींच्या व्यासपीठावर होता, हीच तुमची संस्कृती आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल. पक्षानं सांगितल्यास अब्दुल सत्तारांचा प्रचार करणार, भाजप नेते रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. तर दानवेंनी प्रचार केला असता तर मला प्रचाराची गरज नसती, सत्तारांचा पलटवार. यही समय है, सही समय है, सोए हुओं को जगाने का, पण देवेंद्र फडणवीसांचं सूचक ट्विट. आज सकाळी 10:30 वाजताच्या वेळेचा उल्लेख. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या चिमूरमध्ये आणि अमरावतीमधल्या धामणगावमध्ये आज राहुल गांधींची जाहीर सभा. धामणगावमध्ये सकाळी 11 वाजता तर चिमूर इथे 3 वाजता सभेचं आयोजन. वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहरातील 8 उमेदवारांसाठी प्रकाश आंबेडकरांची आज जाहीर सभा. नानापेठमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. शिर्डीमध्ये साईबाबा समाधीस्थळी दर्शन घेणार. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रियंका गांधींच्या सभा. कोल्हापूरमध्ये आज काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींची जाहीर सभा. महाविकास आघाडीकडून सभेची तयारी पूर्ण. काँग्रेसचे नेते सतेज पाटलांकडून सभास्थळाची पाहणी. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आज नांदेडच्या दौऱ्यावर. माहितीच्या उमेदवारांसाठी देगलूरमध्ये मिल मैदानावर जाहीर सभा घेणार. आम्ही हे करू अशा आशयाचा मनसेचा जाहीरनामा प्रकाशित. प्रशासनापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी तसंच मूलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा मुद्दा जाहीरनाम्यात. मनसेला शिवतीर्थवर 17 नोव्हेंबरला सभा घेण्यास पालिकेची परवानगी, मात्र सभा घेणार नाही. अविनाश अभ्यंकर यांची माहिती. उशिरा परवानगी मिळाल्यानं तयारी करणं अशक्य असल्याचं वक्तव्य. हिंगोली विधानसभेचे उद्या राज ठाकरेंची सभा होणार. हिंगोली विधानसभेमध्ये मनसेचे बंडू कुटे निवडणुकीच्या रिंगणात. मी माझा रिमोट तुमच्या हातामध्ये येऊ दिला नाही तर काँग्रेसच्या हातामध्ये कसा जाऊ देईन, पंतप्रधान मोदींच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणणं सोडून दिले, देवेंद्र फडणवीसांचा आरोप. मी कसली गद्दारी केली, 40 वर्ष पवार साहेबांसोबत, वर्ष झालं आता कुठे हे आलेत, वादळामध्ये दिवा लागला, बबनराव शिंदेंचा खासदार मोहिते पाटलांवर निशाणा. पलट्या मारणाऱ्यांची गरज नाही, बरोरा अनेक पक्ष फिरले, त्यांनी सारख्या पलट्या मारल्या, अजित पवारांची टीका. शहापूरच्या पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरांवर दादांची टीका. मोदींनी नुसती हुल दिली तर सगळे तिकडे गेले, एक गद्दार वडगाव शेरीमधीलही आहे, जयंत पाटलांचा सुनील टिंगरेंवर निशाणा. नारायण राणे कणकवलीमध्ये राहतात पण पोरं सागर बंगल्याचा पत्ता सांगतात, बापाचा पत्ता विसरणाऱ्या या औलादी आहेत. सुषमा अंधारेंचा नितेश राणेंवर हल्लाबोल. नितेश राणेंचा खेळ खलास करण्यासाठी भाजप ट्रॅप लावेल, भाजपला राणे कुटुंबाचं पुनर्वसन करायचं असतं तर निलेश राणेंना शिंदेंकडे पाठवलं नसतं, सुषमा अंधारेंचा टोला. आमचे 180हून अधिक उमेदवार जिंकणार, मवियाचं सरकार येणार, लोकसभेमध्ये भाजपचं झालं तसं विधानसभेमध्ये महायुतीचं होणार, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. अपक्षांचं मतदान दिसत नाही पण निकाल 100% दिसणार, सर्व जातीपातीच्या लोकांना पाठिंबा देणं हे राज्यकर्त्यांचं काम, भाऊसाहेब भोईर हे चिंचवड मतदारसंघातून अपक्ष रिंगणात. जनता माझ्यासोबत आहे, विजय निश्चित होईल, मुख्यमंत्री म्हणाले तसं मोठ्या मताधिक्यानं विजय होईल. मागाठाणे मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्याकडून विश्वास व्यक्त. माझा खमक्या म्हणत राज ठाकरेंकडून राजू पाटलांचं कौतुक, राजू पाटलांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंची कल्याणमध्ये सभा. काँग्रेसच्या माजी नगरसेविका गीता यादव यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश, मागाठाण्यामधल्या प्रकाश सुर्वेंच्या प्रचार सभेमध्ये एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. प्रकाश सुर्वे 1 लाख मतांनी निवडून येतील, मागाठाणे मतदारसंघात विकास कामांना पैसा कमी पडू दिला जाणार नाही, प्रकाश सुर्वेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची हजेरी. छगन भुजबळांकडून येवला लासलगाव मतदारसंघात वचननाम्याचं प्रकाशन, पुढील 5 वर्षांच्या विकासाचं विजन. हिरेंनी तुरुंगवास भोगला पण निष्ठा नाही विकली, अद्वै हिरेंना निवडून आणा, अद्वै हिरेंचं कौतुक करत ठाकरेंची दादा भुसेंवर सडकून टीका. तुम्हाला सच्चा आमदार पाहिजे की डाकू आमदार, जनतेसाठी रडणारा आमदार पाहिजे की जनतेला रडवणारा आमदार पाहिजे, नांदगावच्या जनतेला सवाल करत उद्धव ठाकरेंची सुहास कांदेंवर टीका. विनोद घोसाळकरांचा विजय हेच माझं ध्येय, मी नाराज असते तर प्रचार केला नसता, तेजस्वी घोसाळकर यांचं विधान. काही लोकांनी दादागिरी सुरू केली, आता दादागिरी करूनच बघा, बाबाजी काळे आणि घनवट यांना दिलीप मोहिते पाटलांचा इशारा. जर माझ्या उचनीच्या पाण्याला हात लावला तर रक्त रंजित करणार, सांगोल्यामधल्या सभेतून शहाजी बापू पाटील यांचा इशारा.
कितीही विरोध केला तरी वक्फ बोर्डाचा कायदा बदलणारच, दलित आदिवासींचं आरक्षण काढून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा डाव, अमित शहांचा राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरेंवर निशाणा. नाशिकमधल्या स्लीप वाटण्यावरून भाजपा आणि ठाकरे गटामध्ये राडा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना मारहाण, एक जण ताब्यात, इतर आरोपींचा शोध सुरू, पोलिसांची माहिती. नाशकातील घटनेचा निषेध, भाजपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला, पोलिसांनी चौकशी करून हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, पंकजा मुंडेंचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर निशाणा. कोल्हापूरच्या लिंगनूरमध्ये पोलिसांकडून पालकमंत्री हसन मुश्रीफांच्या गाडीची तपासणी, सभेसाठी जात असताना लिंगनूरमध्ये मुश्रीफांची गाडी तपासली. ठाण्यामध्ये जेपी नड्डा यांना गुरुद्वारामधून बाहेर जाण्याची विनंती, 3 हात नाका गुरुद्वारामधील प्रकार, नड्डा यांच्या येण्यानं गर्दी झाल्यानं जाण्याची विनंती केली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भीमाशंकर इथे महादेव नगरी सजली, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि शिवलिंगावर दागदागिने परिधान करून अलंकारिक रुबाबदार पेहराव साकारत महादेव नगरीमध्ये लखलखाट. महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीवर कोर्णी घाट इथे गंगा महाआरती, 3000 दिव्यांची आरास आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये महाआरती, प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांचाही सहभाग. गोंदिया विधानसभेमध्ये माजी आमदार गोपालदास अग्रवाल विरुद्ध आमदार विनोद अग्रवाल असा रंगतदार सामना, आमदार विनोद अग्रवाल यांच्या पत्नीकडून जोरदार प्रचार. सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या दोन्ही कन्या मैदानात, सांगलीची जनता आमच्या आईला एकटं पडू देणार नसल्याचा विश्वास व्यक्त. धुळे ग्रामीणचे उमेदवार राम बच्चन यांच्या प्रचारार्थ भाजपचा सहकार संवाद मेळावा संपन्न, केंद्रीय मंत्री तथा गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांच्याकडून मेळाव्यामध्ये मार्गदर्शन. जळगावच्या एरंडोल मतदारसंघातील ठाकरे गटाचे अपक्ष उमेदवार डॉ. हर्षल माने यांची पारोळा शहरामध्ये भव्य प्रचार रॅली, रॅलीमध्ये हजारो नागरिक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग, पत्नी डॉ. दीपाली माने यांच्याकडूनही जोरदार प्रचार. रावेरमधून महाशक्तीचा उमेदवार विजयी होऊन विधानसभेमध्ये जाणार, लोकांमध्ये प्रचंड उत्साह, त्यांना कोणी रोखू शकणार नाही, बच्चू कडू यांच्याकडून विश्वास व्यक्त. अहिल्यानगरच्या पारनेर विधानसभेच्या पवार गटाच्या उमेदवार राणी लंकेंचा जोरदार प्रचार, निवडणुकीमध्ये 100% जिंकणार, राणी लंकेंकडून विश्वास व्यक्त. घाटकोपरमध्ये रामदास आठवलेंच्या नेतृत्वात प्रचार रॅली, आठवलेंकडून भाजप उमेदवार पराग शहा यांचा प्रचार. भिवंडी ग्रामीण मतदारसंघातील भाजप बंडखोर स्नेहा पाटलांचा माहितीला पाठिंबा, माहितीचे उमेदवार शांताराम मोरेंना पाठिंबा दिला. उत्तर महाराष्ट्रामधील रासपमधील पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश, सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. जळगाव जिल्ह्यामध्ये आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 4 कोटी 20 लाखांची रोकड जप्त, 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त दारू, मादक द्रव्य आणि इतर मुद्देमाल जप्त. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भोरमध्ये अजित पवार गटामध्ये कार्यकर्त्यांचं इन्कमिंग, भोरमधल्या दुर्गम हिरडस मावळ खोऱ्यामधील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा दादा गटामध्ये प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज दापोली, गुहागर, राजापूर, सावंतवाडी, विक्रोळी आणि गोरेगावमध्ये सभा, तर सोलापूर, जुन्नर, खेड आणि नाशिकमध्ये अजित पवारांची सभा. देवेंद्र फडणवीसांच्या गडचिरोली, दहिसर आणि भोसरीमध्ये सभा, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीसांच्या आज 3 सभा. शरद पवारांच्या वाई, गोरेगाव, माड आणि फलटणमध्ये सभा, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात. उद्धव ठाकरेंच्या आज 3 सभा, डोंबिवली, कल्याणपूर्व आणि ठाण्यामध्ये सभांचं आयोजन, मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उद्या नागपूरमध्ये 2 सभा, निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये शहा नागपूर दौऱ्यावर. नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मनसेला धक्का, माजी महापौर अशोक मुर्तडक ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार, उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करणार. चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचार गीताची धूम, गीताच्या माध्यमातून मुनगंटीवारांचा जोरदार प्रचार सुरू. मवियाचे उमेदवार विजय पाटील यांच्याकडून परिवर्तन बाईक रॅली काढत प्रचार, वसई विधानसभेतून काँग्रेसचे विजय पाटील निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबार मतदारसंघामध्ये विजयकुमार गावितांकडून कॉर्नर सभांचा धडाका सुरू, गावितांकडून शासनाच्या योजनांची मतदारांना माहिती. त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी टपाल मतदानाची व्यवस्था, जिल्ह्यातील 745 पोलीस कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची मतदान केंद्राला भेट, जिल्हाधिकाऱ्यांकडून भोकरदनमधल्या मतमोजणी केंद्र आणि मतदान केंद्राची पाहणी. बीडच्या आष्टी मतदारसंघामध्ये भाजपा बंडखोर उमेदवार भीमराव धोंडेंकडून जोरदार प्रचार, गोपीनाथ मुंडेंचा फोटो हातामध्ये घेऊन रॅली काढत शक्ती प्रदर्शन. वाशिम मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू, 10 ते 12 गावांमध्ये एकाच दिवशी जाऊन मतदारांशी उमेदवारांकडून प्रचार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत, अनेक मजूर विविध पक्षाच्या प्रचाराला जात असल्यानं शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या उद्भवली. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन ठरला सर्वात महागडा,
पुष्पा 2 चित्रपटासाठी घेतले तब्बल 300 कोटी रुपये. 5 डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार.